सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घटस्थापना कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा। लवकरच शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे। हा नवरात्र उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपत असतो। त्यानंतर दसरा साजरा केला जातो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते। या शारदीय नवरात्रीची सुरुवात ही जी आहे तर ती 3 ऑक्टोबर पासून होणार आहे आणि त्याच्यानंतर नवरात्रीची समाप्ती ही 11 ऑक्टोबरला होणार आहे आणि 12 ऑक्टोबरला असणार आहे दसरा। 3 ऑक्टोबरला घरोघरी घटस्थापना तर होतच असते। त्याचबरोबर सार्वजनिक मंडपामध्ये सुद्धा घटस्थापना करून या दिवशी देवीची स्थापना करतात। तर ही घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची ते आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी घटस्थापना करण्याआधी तुम्हाला तुमच्या घराची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे। घटस्थापनेच्या दरम्यान म्हणजेच या 9 दिवसांमध्ये देवीला खूप प्रिय आहे तर ते म्हणजे घराची स्वच्छता। या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं तितकंच आवश्यक आहे। त्याचबरोबर सर्व घरात किंवा पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहात त्या ठिकाणची जागाही स्वच्छ असावी। घटस्थापना ही शक्यतो देवघराच्या इथे करा, पण काही कारणास्तव जर तुम्हाला तिथे जमलत नाही तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही तिथे जागा स्वच्छ करून तिथेही तुम्ही घटस्थापना करू शकता। सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावीत। घरातील देवपूजा करून घ्यावी, नित्य कामे उरकून घ्यावी, पूजेचं साहित्य सगळे जवळ घेऊन बसावे। पूजेला बसताना तोंड पूर्वेकडे करून बसावे, दक्षिणेकडे तोंड करून बसू नये। सर्वात आधी कपाळाला गंध लावावा। पूजेला बसण्याआधी आपण आसन घ्यायचं आहे, त्या आसनावरती आपल्याला बसायचं आहे। सर्व पूजेच्या साहित्यावरती आपल्याला दुर्वाने पाणी शिंपडून घ्यायचं आहे। तुळशी पत्राच्या साहाय्याने पाणी शिंपडून घ्यायचं आहे। आज आपण कोणत्याही संस्कृत मधले मंत्र न म्हणता अगदी सोप्या पद्धतीमध्ये घटस्थापना करणार आहोत, कारण साधे आणि सोपे मंत्र प्रत्येकाला जमतात। त्याच्यामुळेच आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आईची सेवा, आईची घटस्थापना करणार आहोत। तर आपल्या मनातील भाव आणि आपली यथाशक्ती भक्ती, आपल्या मनामध्ये किती स्वच्छ मन आहे आपलं तेही खूप महत्त्वाचं असतं। आजच्या पूजा विधीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी तुम्हाला घट घालायचं ते कशा पद्धतीने ते सांगणार आहे। सर्वात अगोदर एक स्टीलचं ताट घ्यायचं आहे। ते ताट घेतलं की त्यावरती तुम्हाला एक टोपली जरी तुम्ही घेतली तरीही चालेल। त्याच्यामध्ये तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही सर्व ही जी पद्धत आहे ती करू शकता। त्यावरती तुम्ही माती ठेवायची आहे आणि मातीच्या वरती तुम्हाला घट ठेवायचा आहे। घट अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे। 5 जी उभ्या रेषा असतात तर त्याही ओढून घ्यायच्या आहे। हळदी कुंकवाच्या लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे घटाला। त्यानंतर त्यामध्ये आपण सप्तधान्य टाकणार आहोत। तुम्ही आज 5, 7, 9 अशा प्रकारचे धान्य देखील पेरू शकता। या ठिकाणी मी खपली, मका, ज्वारी, जवस, मटकी असे 5 प्रकारचे धान्य हे टाकलेले आहेत। मातीमध्ये असे वरून टाकायचे आहेत। सुरुवातीला माती खाली टाकायची, नंतर ते फुलतात आणि वर येते, त्यामुळे सुरुवातीला माती थोडीशी कमी घालावी व तुम्ही पहिल्यांदी असे करत असाल तर आपल्याला एकदा मातीचा थर अजून घ्यायचा आहे। गावाकडे याला वावरी असं सुद्धा म्हटलं जातं। तर हे आधी टाकलेले धान्य पूर्ण म्हणजे जमेल त्यामध्ये अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले घट एकदम चांगले उगवला की त्यातील धान्य हे मातीमध्ये टोचून घेणार आहोत। जसे की मी खपली आणि मका घेतलेले आहे तर ते मी खपली आणि मका ही त्या मातीमध्ये टोचून घेतलेली आहे। आपल्याला दुसरी जी बाजू आहे तर ती खपलीची खाली करायची असते आणि वरची बाजू वरती करायची असते। अशा पद्धतीने केल्यामुळे घट चांगला उगवतो। आधी त्याच्यानंतर आपल्याला
खपली पेरून झाल्यानंतर अशा पद्धतीने मका देखील तुम्हाला पेरायचे आहे। आपण इथे मक्याचे पांढरे टोक जे आहे तर ती पांढरी बाजू वर करायची आहे आणि पिवळा भाग जो आहे तर तो खाली करायचा आहे। नंतर तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे ही मका टोचून घ्यायची आहे। अशा प्रकारे खपली आणि मका तुम्ही मातीमध्ये टोचली तर जास्त चांगले उगवतात, कारण जे धान्य जास्त उगवतं तेव्हा जास्त धान्य आपल्या शेतात पिकतं आणि आपल्याकडे तेवढं भरभरून देव देत असतो, अशी आपली या मागची श्रद्धा असते। तर आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या पाण्याने संपूर्ण धान्यावरती तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे। तुम्हाला जर रानामध्ये काळी माती भेटली तर अतिशय उत्तम, तर तीच माती तुम्ही इथे वापरा, त्यामुळे चांगल्या प्रकारे धान्य उगवतं आणि धान्य कुजत देखील नाही। त्याच्यानंतर आता जो घट आपण घेतलेला आहे बसून, त्या घटामध्ये तुम्हाला एक नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे। त्याच्यानंतर जी खालची माती आहे त्यामध्ये मटकी, जवस, ज्वारी हे संपूर्ण धान्य टाकून घ्यायचं आहे। आता त्यावरनं परत थोडीशी तुम्हाला माती टाकायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपलं धान्य हे अंकुरित व्हायला सुरुवात होणार आहे। आता ह्या सर्वांनंतर आता आपल्याला करायचा काय आहे तर जो घट आपण घेतलेला आहे तर त्या घटामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे। पाणी भरल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आहे, 1 फूल टाकायचं आहे, 5 विड्याची पानं लावायची आहेत किंवा तुम्ही आंब्याची पानं देखील लावू शकता। जर तुमच्याकडे अबोलीची पानं असतील तर तीही तुम्ही लावू शकता। मी 5 विड्याची पानं अशी लावून घेतलेली आहेत आणि त्यावरती मी एक श्रीफळ ठेवणार आहे। नारळाची शेंडी जी आहे तर ती अशा पद्धतीने वरती करायची आहे आणि नारळ तो शक्यतो करून लहान असावा, जेणेकरून मातीचा घट जो घट घेतलेला आहे पण आपण तर तो मातीमध्ये खाली जाऊन बसणार नाही। थोडंसं पाणी त्या मातीवरती शिंपडायचं आहे, अगदी थोडंसं शिंपडायचं आहे, जास्त झालं तर धान्याला बुरा येतो। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर 9 दिवस रोज थोडं थोडंसं पाणी असंच शिंपडत राहायचं आहे। हे मी फक्त तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे की ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला तिथे प्रथम स्वास्तिक काढून घ्यायचं आहे तांदळाच्या साह्याने किंवा रांगोळीच्या साह्याने देवीच्या त्याचबरोबर तुम्ही आंब्याची आणि झेंडूच्या पानांची तिथे सजावटही करू शकता। स्वास्तिक वरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे आणि त्या स्वास्तिक वरती तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा आहे। अखंड दिवा ठेवत असताना त्याचा संकल्प करायचा आहे की मी हा जो दिवा आहे तर तो अखंड 9 दिवस प्रज्वलित करून 9 दिवस चालू ठेवणार आहे। त्यामुळे मोठा दिवा वापरावा ज्यामध्ये जास्त तेल बसेल किंवा तूप बसेल। देवी समोर तुम्हाला घटासमोर 9 दिवस हा दिवा तेवत ठेवायचा आहे। शक्यतो हा दिवा जमिनीवर ठेवू नये, तर ह्या दिव्याच्या खाली तुम्हाला तांदळाचे स्वास्तिक किंवा अष्टकमल काढायचे असते। मग साध्या अक्षता ज्या असतात तर त्या तुम्ही घेऊ शकतात। 9 दिवस तुम्ही हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्याच्यावरती जी काजळी येते तर ती वारंवार काढत राहायची आहे। दिवा विझू नये त्यामुळे दिव्यामध्ये तुम्ही एक कापूर टाकू शकता, जेणेकरून दिव्याला ऑक्सिजन व्यवस्थितपणे पोहोचेल। त्याच्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि दीपपूजन झाल्यानंतर तुम्हाला आता घटस्थापना जी आहे तर ती करायची आहे। तर आता घटस्थापना करण्या अगोदर 3 विड्याची पानं ठेवायची आहे, त्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे। पहिल्या विड्याच्या पानावरती तुम्हाला गणपती बाप्पा ठेवायचे आहेत, दुसऱ्या विड्याच्या पानावरती तुम्हाला आपल्या कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे, तिसऱ्या विड्याच्या पानावरती कुलदेवतेचा टाक ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशा पद्धतीने हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध लावून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर खंडोबाची पूजा करून घ्यायची आहे। खंडोबाला तुम्हाला गुलाल व्हायचा आहे, तुम्ही हळद वगैरे वाहू शकता। त्याच्यानंतर कुलदेवी
टाकावर तुम्हाला हळदी कुंकू वाहून तिचीही पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला जिथे आपण घटस्थापना करणार आहोत तिथे थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत। त्या अक्षदावरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून जो घट आपण तयार करून घेतलेला आहे तर तो घटही तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि त्या घटाला तुम्हाला नंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत, त्याला नमस्कार करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे। श्रीफळ जे आहे तर ते अगदी व्यवस्थितपणे ठेवायचं आहे, त्यामुळे सांगितल्याप्रमाणे थोडंसं श्रीफळ हे छोटंच घ्यायचं आहे। देवीचा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुभ्ये। तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा त्यानंतर आपण जे काही देवीची शक्ती रूप आहेत तर त्यांचं नाव घेऊ शकता। गजरा वेणी फूल वाहून तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे। आता त्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण जो आपला घटस्थापनेचा आपल्या देवीचा जो कुलाचार आहे तर त्या पद्धतीने तुमची जी काही सेवा वगैरे असेल तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करायची आहे। तर नक्की तुम्ही हा जो अशा पद्धतीने घटस्थापना आहे तर ती करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।